नमस्कार, मी उमेश जगताप। बातमी आहे पंढरी नगरीतून, पंढरीच्या वारीतून। लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीबरोबर असणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांशी थेट संवाद साधूयात महासंघर्ष न्यूजच्या पंढरीची वारी महावारी या विशेष कार्यक्रमातून। नमस्कार, महासंघर्ष न्यूजच्या महावारी विशेष कार्यक्रमामध्ये आपले सर्वप्रथम स्वागत। आपण पाहतोय हा सोहळा, अविस्मरणीय असा सोहळा। या सोहळ्यासाठी लाखो वारकऱ्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी उपस्थित असलेली पाहायला मिळत आहे। पुणे जिल्ह्यातील शेवटचा टप्पा ही वारी पार करत आहे। ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपण पाहतोय या पालखी बरोबर असणारे वारकरी आणि या पालखी बरोबर असणाऱ्या या दिंड्या आणि दिंड्यामध्ये सहभागी असलेले हे लाखो वारकरी आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळत आहेत। आपण पाहतोय या ठिकाणी पोलीस प्रशासनही सज्ज आहे आणि त्याचबरोबर वारकरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। जनसागर आपल्याला या ठिकाणी वारकऱ्यांच्या माध्यमातून अनुभवायला मिळत आहे। हा पुणे जिल्ह्यातील शेवटचा टप्पा आहे आणि याच ठिकाणी आपण पाहतोय नीरा नदी आहे। नीरा नदी या ठिकाणी माऊलींच्या पादुकांना शाही स्नान या ठिकाणी दिलं जातं आणि तो एक मोठा असा सोहळा असतो आणि तो सोहळा अनुभवण्यासाठी या ठिकाणी वारकऱ्यांची आणि ग्रामस्थांनी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहतोय या ठिकाणी लाखो वारकऱ्यांचा जनसमुदाय या ठिकाणी आपल्याला लाटलेला पाहायला मिळत आहे। आपण पाहतोय महिलांचाही तितकाच सहभाग आहे। त्याचबरोबर पोलीस प्रशासनही या ठिकाणी सर्व प्रशासन व्यवस्था पाहण्यासाठी उपस्थित असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। पाहतोय आपण या ठिकाणी काही वारकरी आहेत आपल्याशी चर्चा करण्यासाठी। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय सांगाल, वारीमध्ये आपण आहात, कोणत्या दिंडीमध्ये आहात? आम्ही दिंडी क्रमांक 1 मध्ये आहोत आणि आम्ही सोलापूरहून आलेलो आहोत। आम्हाला खूप अतिशय आनंद होत आहे, अतिशय आनंद आहोत। या वर्षीची जी पायी वारी आहे, दिंडी आहे, पालखी सोहळा आहे, या पालखी सोहळ्यामध्ये जे वारकऱ्यांची संख्या आहे ती कशी आहे, किती पटीने वाढलेली आहे? खूप जास्त आहे। गेल्या वर्षीपेक्षा साधारणपणे 1.25 पट जास्त आहे आणि वातावरण पण चांगलं आहे, त्यामुळे वारकरी अतिशय उत्साही आहे। छान असं सजवलेला आपल्याला या ठिकाणी श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आपल्याला या ठिकाणी दिसतोय। पालखी जी आहे त्यांची ही फुलांनी सजवलेली आपल्याला पाहायला दिसते। आकर्षक अशी फुलांनी सजावट केलेली पालखीवरती आपल्याला दिसत आहे। त्याचबरोबर या ठिकाणी पोलीस प्रशासनही दिसतंय आणि या ठिकाणी जनसमुदाय लाटलेला आपल्याला दिसत आहे। पाहतोय आपण दूरपर्यंत नजर राहील तिथपर्यंत आपल्याला सर्व वारकरी या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पुढे एकदा या वारकऱ्यांशी संवाद साधूयात। काय सांगाल आपण, आपलं नाव काय सर्वप्रथम? माझं नाव मधुकर रावसाहेब जाधव, तालुका मानवत, जिल्हा परभणी। अच्छा, आपण किती वर्षापासून या वारीमध्ये सहभागी आहात? मी मनानं 25 वर्षापासून वारी करतो, पण तनानं याच वर्षी या वारीमध्ये सहभागी झालेलो आहे आणि मला खूप आनंद मिळत आहे, कारण आता कधी कधी पांडुरंग परमात्म्याला भेटेन असं मला वाटत आहे। दिंडीमध्ये आपण कोणत्या दिंडीमध्ये सहभागी आहात आणि किती वर्षापासून सहभागी आहात? आम्ही 111 क्रमांकाच्या दिंडीमध्ये सहभागी आहोत आणि पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याची आम्हाला आस लागलेली आहे, कधी भेट। चला हो पंढरी जाओ, चला हो पंढरी जाओ, जीवाच्या जीव लगा पाहू, जीवाच्या जीव लगा पाहू, चला हो पंढरी जाओ, जीवाच्या जीव लगा पाहू। आम्हाला पंढरीची ओढ लागलेली आहे, पांडुरंग पर्वताला कधी भेटावं असं आम्हाला वाटत आहे। यावर्षी आनंद झालेला आहे, पाऊसही खूप समाधानकारक पडलेला आहे, प्रेरणा झालेला आहे, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि 25 लाखापर्यंत भाविक असतील असा अंदाज आमचा आहे। जनसमुदाय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। पुणे जिल्ह्यातला हा शेवटचा टप्पा पार केल्यानंतर आता माऊलींच्या पादुकांना शाही स्नान नीरा नदी या ठिकाणी होणार आहे आणि तो सोहळा अनुभवण्यासाठी या ठिकाणी आपण असंख्य वारकरी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्या बाजूला जो या ठिकाणी आपल्याला श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिसत आहे की जी पालखी आकर्षक अशी फुलांनी सजवलेली आहे आणि या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी, माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी आतुर असलेले वारकरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। महिलाही तेवढ्याच संख्येने उपस्थित आहेत, पोलीस प्रशासनाने आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर असंख्य असे वारकरी आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळत आहेत।
वारकरी आपण पाहतोय की ज्यांना वेळ फक्त विठुरायाचा लागलेला आहे आणि त्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आपल्याला सर्व वारकरी लाखोंच्या संख्येने उपस्थित असलेले पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। हा पुणे जिल्ह्याचा टप्पा पार केल्यानंतर आता हे सर्व वारकरी सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहेत आणि हा सातारा जिल्ह्यातील प्रवेशात करत असताना सातारा जिल्हा प्रशासनाने त्याच पद्धतीने या पालखीचं स्वागत करण्यासाठी आणि पुणे जिल्ह्यातील प्रशासनही याला निरोप देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहतोय त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाचं अतिशय सुंदर असं काम सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आता दोन्ही मार्गाने येणारे जे पालखी आहेत त्या थांबवण्यात आलेल्या आहेत। गर्दी अफाट आहे, मोठ्या संख्येने वारकरी या सोहळ्यामध्ये उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। धन्यवाद। महासंघर्ष न्यूज साठी मी उमेश जगताप निरेहून।